मानवी जीवनामध्ये नद्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, मानवी वस्त्या ज्या ठिकाणी विकसित झाल्या, तसेच जे आपलं सिव्हिलायझेशन झालं आणि अन्न, तसंच ज्याला आपण वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतो, आणि पाण्याची उपलब्धता, तसेच नदीपासून निर्माण होणारी विद्युत आणि भारताच्या दृष्टीने शेती आणि शेतीचा असलेला GDP, तसेच एकूण शेतीच्या माध्यमातून 49% ज्याला वर्कफोर्स म्हणतो आपण, ती पुरवल्या जाते. व भारताच्या इरिगेशनमध्ये नद्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच आपले पिकं विकसित होण्यासाठी आपल्याला भारतीय उपखंडामध्ये नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आता बघूया आपण भारतातील टॉप 10 रिव्हर्स. तर बघा, पहिली नदी आहे तापी, जी मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी तापीचा उगम पावतो आणि ती अरेबियन समुद्राला जाऊन मिळते. तसेच तापीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून वाहणारी नदी आहे. तसेच पूर्व ते पश्चिम वाहणाऱ्या आणखीन 2 नद्यापैकी म्हणजे नर्मदा आणि माही यापैकी प्रमुख ही नदी तापी नदी आहे. म्हणजे ज्या गुजरात म्हणजे नर्मदा आणि माही आणि तापी ह्या 3 नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. त्यानंतर नंबर 9 ब्रह्मपुत्रा. हिचा उगम मानस सरोवर इथे होतो आणि ही नदी 725 किलोमीटर भारतामधून वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ही नदी चायना, बांगलादेश आणि भारत या 3 देशांमधून वाहणारी प्रमुख नदी आहे. त्यानंतर नंबर 8 कावेरी. कावेरी ही कर्नाटक आणि तामिळनाडूमधली लाईफलाईन आहे आणि ही भारतातून 805 किलोमीटर वाहते. त्यानंतर आहे नंबर 7 महानदी. बघा, ही अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि वे ऑफ बेंगॉल या ठिकाणी जाऊन मिळते. ही नदी छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यातील प्रमुख नदी. या नदीची एकूण लांबी 858 किलोमीटर आहे. त्यानंतर नंबर 6 इंडस नदी. ही बघा, भारतामधून 1114 किलोमीटर वाहते. ती तिबेट या ठिकाणी उगम पावते आणि अरेबियन समुद्राला जाऊन मिळते. हिची टोटल लेंथ म्हणजे आशिया खंडामध्ये सर्वात मोठी आहे, 3180 किलोमीटर. आणि या नदीचं आणखीन वैशिष्ट्य, ही नदी भारत व पाकिस्तान या 2 राज्यामधून अरेबियन समुद्राला जाऊन मिळते आणि ही जम्मू काश्मीर आणि गिलगिट बलुचिस्तान या प्रदेशातून वाहते. यानंतर नंबर 5 नर्मदा. ही अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणून उगम पावते. तसेच ती महाराष्ट्र आणि गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यामधील प्रमुख नदी आहे. हिची एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे आणि हिंदू संस्कृतीमध्ये या नदीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि अरेबियन समुद्रामध्ये ही नदी जाऊन मिळते. आणि ही नदी आपल्याला माहीत आहे, नर्मदा बचाव आंदोलन या माध्यमातूनही बऱ्याच या नदीच्या चर्चा होत असताना आपल्याला दिसतात आणि ही भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी मुख्य नदी असलेली दिसते. नंबर 4 यमुना. यमुना ही आपल्या सौंदर्यामुळे ज्या ठिकाणी ताजमहलपासून वाहते आहे आपल्या सगळ्यांना. त्यानंतर एकूण लांबी यमुनाची 1370 किलोमीटर. उगम याचा यमुनोत्री या ठिकाणून होतो. गरवाल या ठिकाणी यमुनोत्री इथून तिचा उगम होतो आणि ही वे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यामधून ही वाहते. नंबर 3 कृष्णा. बघा, ही 1400 किलोमीटर लांब आहे. तर हिचं महाबळेश्वर या ठिकाणी ही महाराष्ट्रामध्ये उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यामधील ही प्रमुख नदी आहे. नंबर 2 गोदावरी, जिला भारताची दक्षिण गंगा म्हणूनही संबोधले जाते. ही म्हणजे नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते.
एकूण लांबी 1465 किलोमीटर. महाराष्ट्रामधील ही प्रमुख नदी तसेच दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. पश्चिम म्हणजे वे ऑफ बेंगॉलला ही जाऊन मिळते. बघा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील प्रमुख नदी म्हणून गोदावरी नदीचा उल्लेख करण्यात येतो. तसेच यावरील मुख्य प्रोजेक्ट म्हणजे पैठण या ठिकाणी जायकवाडी हा प्रोजेक्ट आहे. तसेच ही नदी, गोदावरी नदी म्हणजे गंगाखेड आणि नांदेड या शहरामधून महाराष्ट्राच्या म्हणजे वाहते. त्यानंतर नंबर 1 आहे गंगा. बघा, गंगा ही भारतातील प्रमुख नदी आहे. तसेच गंगेचे महत्त्व भारताच्या सांस्कृतिक दृष्टीने देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे इलाहाबाद या ठिकाणी आपण पाहतो की कुंभमेळा हा भरत असतो. बघा, याची एकूण लांबी 25 किलोमीटर आहे आणि ही गंगोत्री या ठिकाणाहून उगम पावते आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी बे ऑफ बेंगॉल या ठिकाणी ती एंड होते. बघा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून ही नदी वाहते व आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.